महिलांनी घरोघरी जाऊन प्रचार करावा। महिला शक्तीमुळे लोकसभा निवडणुकीत मताधिक्य वाढणार आहे। मताधिक्य वाढल्याने केंद्रात चांगली संधी मिळणार आहे, असे मत खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केले। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते। सांगली लोकसभा प्रचार नियोजनासाठी भारतीय जनता पार्टी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगर जिल्हा महिला मोर्चा, सर्व महिला पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्त्यांचा महिला मेळावा हरिपूर येथे सुखरूप मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला। भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, ज्येष्ठ नेते दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ संचालक नीताताई केळकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे, ज्योतिताई संजय काका पाटील, शिवानीताई प्रभाकर बाबा पाटील, माजी नगरसेवक भारतीताई दिगडे, सुमनताई खाडे, मंजिरीताई गाडगीळ, माजी महापौर संगीता खोत, महिला मोर्चा शहर अध्यक्षा माजी नगरसेवक गीतांजली ढोपे पाटील, कवठेमहांकाळच्या नगराध्यक्ष सिंधुताई गावडे, सीमा पाटील, हरिपूरच्या सरपंच राजश्री तांबवेकर, स्मिता पवार यांच्यासह महापालिका क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या। खासदार संजय काका पाटील म्हणाले, ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे। महिलांनी घरोघरी जाऊन प्रचार केल्यास जनजागृती होईल। मोदीजींचे विचार आणि पक्षाने केलेले काम सर्वत्र पोहोचेल। महिला शक्तीमुळे मताधिक्य वाढण्यासाठी मदत होईल आणि केंद्रात आपल्याला मोठी संधी मिळणार आहे। त्यामुळे महिला शक्ती महत्त्वाची आहे। जनसंपर्क अभियान, महिला भूत सक्षमीकरण, शक्तिवंदन कार्यक्रम, विकसित भारत संकल्पना या विषयावर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली। ज्या टीम येत आहेत त्यामध्ये सहभागी होऊन आपण हे सगळे प्रसिद्धीपत्रक, पॉम्पलेट या ठिकाणी घरामध्ये द्यावे आणि चांगला प्रचार करावा की जेणेकरून तुमची शक्ती जी या कामामध्ये लागल्यामुळं मला चांगलं मोठं मताधिक्य मिळेल आणि मोठं मताधिक्य मिळाल्यामुळं पुढे काही चांगलं मिळण्याची शक्यता निर्माण आहे। तेव्हा त्या कामामध्ये आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद द्यावे। उद्यापासून या शहरामध्ये सगळ्या टीम फिरणार आहे। त्या टीम बरोबर प्रत्येक प्रभागामध्ये आपण या प्रभागातल्या आमच्या भगिनींनी सहभागी होऊन मोदी साहेबांच्या या कार्यामध्ये आपली निश्चितपणाने शक्ती द्यावी ही विनंती करतो। पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।